मित्राच्या घरातच हात साफ करून रोकड आणि सोन्याचे दागिने लंपास करणारा 20 वर्षीय संशयित आरोपीला उपनगर पोलिसांनी अटक करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला. आदित्य सुरेश पंडित वय वर्ष 20 राहणार भालेगाव माळा जय भवानी रोड नाशिक रोड असं अटक करण्यात आलेल्या संशयिताचं नाव आहे. उपनगर पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीनुसार फिर्यादीच्या घरातून रोकड, सोन्याची चैन, मंगळसूत्र आणि इतर दागिने चोरीला गेले होते. UPI व्यवहारातून ही रक्कम वळवण्यात आली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान चोरीची रक्कम फिर्यादीच्या मित्राच्या खात्यावरून UPIद्वारे हस्तांतरित झाल्याचं पोलिसांच्या निदर्शनास आलं. त्यानंतर तपासाची दिशा आदित्य पंडितकडे वळली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने चोरीची कबुली दिल्याचं पोलिसांनी सांगितलं. आरोपीने चोरी केलेल्या सोन्याच्या काही दागिन्यांची विक्री करून त्यातून नवीन सोने खरेदी केल्याचं तपासात समोर आलं. पोलिसांनी आरोपीकडून सोन्याची चैन व मंगळसूत्रासह सुमारे 17 ग्रॅम सोन्याचे दागिने आणि 2,89,666 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. आरोपीला अटक करून न्यायालयाकडून 3 दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली. पुढील तपास उपनगर पोलीस करीत आहेत. ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त परिमंडळ 2 किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त आदित्य शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे, पोलीस निरीक्षक शांताराम डंबाळे, पोलीस निरीक्षक सुनील बडे, पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे तसेच विनोद लखण, संदीप पवार, सुरेश गवळी, योगेश जाधव, सुनील गायकवाड, पंकज करपे, प्रशांत देवरे, गौरव गवळी, जयंत शिंदे, अनिल शिंदे, संदेश रंगतवान आदी पोलीस कर्मचाऱ्यांनी केली. उपनगर पोलीस स्टेशन येथे दिनांक 24/6/2026 रोजी फिर्यादीनामी तरुण तपास विश्वास व 31 वर्ष राहणार जेल रोड यांनी गुन्हा दाखल केला होता. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे दिनांक 28/1/26 ते 27/4/2026 दरम्यान त्यांच्या राहते घरातून त्यांची 30,000 रुपये रोख रक्कम, 12 ग्रामची चेन, तसेच 5,000 रुपयाची 1 ग्रामची कानातले डोल, तसेच 9,000 रुपये हे UPI ट्रान्झॅक्शनद्वारे कोणीतरी अज्ञात व्यक्तीने काढून घेतल्याबाबत त्यांनी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल केला होता. सदरचा गुन्ह्याचा तपास आमचे गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विनोद लखन करत होते. सदरच्या गुन्ह्याच्या तपासामध्ये आम्ही सदर फिर्यादी याचे अकाउंट ट्रान्झॅक्शन तपासले. त्याच्या अकाउंट ट्रान्झॅक्शनमध्ये त्याचे अकाउंटचे पैसे हे त्याचाच मित्र याच्या अकाउंटवर गेल्याचे तपासात निष्पन्न झाले. म्हणून आम्ही त्याचा मित्र आदित्य पंडित यास ताब्यात घेऊन गुन्ह्यासंदर्भात चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडीची उत्तर दिली. नंतर त्याचा गुन्ह्यात सहभाग निष्पन्न झाल्याने आम्ही त्याला गुन्ह्यात अटक करून त्याने गुन्हा केल्याचे कबूल करून त्यांनी सदरची फिर्यादी यांच्याकडनं चोरी केलेली रक्कम, सोने तसेच इतर वस्तू यातून त्याने नवीन सोने खरेदी केले होते. ते नवीन सोने आम्ही गुन्ह्याच्या तपासात जप्त केले आहेत. त्याच्याकडनं आम्ही 9 ग्राम सोन्याची चेन तसेच 8 ग्राम सोन्याचे मंगळसूत्र असे एकूण 17 ग्राम सोन्याचे दागिने हस्तगत करण्यात आले आहेत. आणि सदरचा गुन्ह्याचा तपास हा पोलीस हवालदार विनोद लखन करत असून सदरची कारवाई ही माननीय पोलीस आयुक्त माननीय पोलीस आयुक्त श्री संदीप कर्णिक, माननीय पोलीस उपायुक्त श्री किशोर काळे परिमंडळ 2, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती आदिता शिंदे मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली उपनगर पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांनी केली आहे. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.